हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट केला होता. पहा, आयोनिक इक्विलिब्रिया. त्याचं जे काही इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट असेल, त्याच्यामध्ये मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल, वीक इलेक्ट्रोलाइट असेल, त्याच्यानंतर ॲसिड आणि बेस संदर्भात ज्या थेरी होत्या. पहा, त्याच्यामध्ये पहिली थेरी होती आर्रेनियसची थेरी, त्याच्यानंतर आपण पाहिले लॉरेन ब्रॉन्स्टेडची थेरी, आणि थर्ड वन पाहिले आपण लेविस थेरी पाहिली. त्याच्यानंतर आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर पाहिलं होतं. एवढ्या गोष्टी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आता नेक्स्ट पाहणार आहे आपण. पहा, आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसिस. आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. पहा, मग आता पाहायचं आपलं आयोनायझेशन. कशाला म्हणतो आपण आयोनायझेशन? आयोनायझेशन द ॲबिलिटी टू फॉर्म एन आयन त्या सबस्टन्स पासून. मग तो ऍसिड असेल किंवा बेस असेल, त्याच्यापासून काय तयार झाले? आता आयन तयार झाले. इट मे बी कॅटायन ऑर एनायन. पॉझिटिव्ह असेल तुमचा तो कॅटायन तयार होईल, निगेटिव्ह असेल तर तो एनायन तयार होतील. मग हे त्याचं काय होणार आहे? आयोनायझेशन. म्हणजे आयोनायझेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ आयन. फॉर्मेशन ऑफ आयन. ऑन द बेसिस ऑफ दिस एक्सटेन्शन ऑफ आयोनायझेशन, किती प्रकारे तो आयोनाइज होतो, म्हणजे तो पार्शियल आयोनाइज होतो का कम्प्लिटली आयोनाइज होतो, याच्यावरून याचे काय केलेलं आहे? टाइप्स केलेले आहे. कोणाचे? ऍसिडचे आणि बेसिसचे. डिपेंडिंग अपॉन द एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन, ऍसिड्स अँड बेसिस आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. दोन टाइप्स मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं. पण ज्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होईल त्याला म्हणायचं स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ज्याचं काय झालं? आता कम्प्लीट आयोनायझेशन झालं त्याला म्हणूया आपण स्ट्रॉंग बेस किंवा स्ट्रॉंग ऍसिड. आणि ज्याचं काय होईल? पार्शियली आयोनाइज होईल. पार्शियली आयोनाइज होईल म्हणजे याच्यामध्ये इक्विलिब्रियम असेल. कोणामध्ये? अनआयोनाइज अँड आयोनाइज स्पीशीज. त्याला म्हणूया आपण वीक ऍसिड अँड वीक बेसिस. त्याला काय म्हणतो आपण? वीक ऍसिड अँड वीक बेसिस. मग असं म्हणूया आपण डिपेंडिंग अपॉन extent of ionization, acids and bases are classified into two types. काय केलं आपण? दोन टाइप मध्ये याचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. मग दोन टाइप कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिला आहे आपला स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ज्याचं डिसोसिएशन काय होतं किंवा आयोनायझेशन काय होतं याचं कम्प्लीट होतं. दे आयोनाइज कम्प्लिटली. आयोनाइज कम्प्लिटली. याचं जे काय आयोनायझेशन होणार आहे ते कसं होणार आहे? कम्प्लीट आयोनायझेशन होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल HCl. HCl कसं आहे आपलं? तर हे ऍसिड आहे. याचं काय होणार आहे? आता कम्प्लीट आयोनायझेशन होणार आहे. HCl aqueous. they give H plus aqueous plus Cl minus aqueous. म्हणजे या ठिकाणी तुमची अनआयोनाइज, इकडे जे HCl आहे हे अनआयोनाइज HCl शिल्लक राहणार नाही. काय राहील? फक्त H प्लस आणि Cl मायनस फक्त काय राहील आपल्या या ठिकाणी शिल्लक राहील. याला म्हणायचं स्ट्रॉंग ऍसिड. किंवा दुसरं बेसचं एक्झाम्पल घेऊ आपण. NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. NaOH काय आपलं स्ट्रॉंग बेस आहे. फॉर एक्झाम्पल NaOH aqueous, they give Na plus aqueous plus OH minus aqueous. म्हणजे या ठिकाणी हा NaOH इकडे शिल्लक राहणार नाही. काय तयार होईल त्याच्यापासून? Na प्लस आणि OH मायनस तयार होईल. याला म्हणायचं स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन किती टाइप केले? त्याचे दोन टाइप केले. म्हणजे दोन टाइप मध्ये पहिला आहे आपला स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. द substance of bases that ionize completely when dissolved in an aqueous solution. Aqueous solution मध्ये त्याला घेतलं की त्याचं जे काय आयोनायझेशन होईल ते कसं होईल? कम्प्लीट होईल. त्याला म्हणायचं स्ट्रॉंग
ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस म्हणतो आपण. हा झाला त्याचा पहिला टाइप. मग याचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येईल पहा. स्ट्रॉंग ऍसिडचे आणि स्ट्रॉंग बेसचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील पहा. मग याच्यामध्ये आपल्याला सांगतात टिपिकल स्ट्रॉंग ऍसिड्स आर HCl, HNO3, H2SO4, HBr, EHI. हे त्याचे काय झाले एक्झाम्पल झाले कशाचे स्ट्रॉंग ऍसिडचे. मग कोणता आहे HCl आहे, HNO3 आहे, H2SO4 आहे, HBr आहे आणि EHI एक्सेट्रा. All these are the examples of strong acid. हे कशाचे एक्झाम्पल आहे स्ट्रॉंग ऍसिडचे. and NaOH, KOH are the examples of strong base. हे कशाचे एक्झाम्पल आहे स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे हा काय आपला हा फर्स्ट आहे. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन नुसार हा फर्स्ट टाइप आहे. काय आपला फर्स्ट टाइप स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता दुसरा आहे आपला वीक ऍसिड अँड वीक बेस. दुसरा टाइप आहे आपला सेकंड टाइप आहे पहा वीक ऍसिड अँड वीक बेस. They ionize partially. They ionize partially. मग काय म्हणतात आपल्याला the species or acid and bases that ionize partially in an aqueous solution. Acid असेल किंवा बेस असेल जो काय होतो partially ionize होतो त्याला म्हणायचं weak acid and weak base. त्याला म्हणतो आपण weak acid किंवा weak bases. Means there is a equilibrium between unionized and ionized species. For example, आपण एक्झाम्पल घेऊया वीक ऍसिड. सुरुवातीला पहा ऍसिडिक ऍसिड आहे हे वीक ऍसिड म्हणून कार्य करत असतात. पहा त्याचं एक्झाम्पल घेतलंय आपण H+. आता आपण जे स्ट्रॉंग पाहिलं त्याच्यामध्ये आपण म्हणजे रिव्हर्सिबल दाखवलं त्याच्यामध्ये नाही कम्प्लीट झालं म्हणजे फक्त वन डायरेक्शन होत. आता हा ऍसिडिक ऍसिड आहे कसं आपला वीक ऍसिड आहे. मग याच्यामध्ये काय होतं इक्विलिब्रियम आहे कोणामध्ये तर हे अनआयोनाइज आणि हे आयोनाइज. देयर इज अ इक्विलिब्रियम बिटवीन अनआयोनाइज्ड अँड आयोनाइज्ड स्पेसिस. देन दिस इज कॉल्ड वीक ऍसिड. त्याला म्हणतो आपण वीक ऍसिड. किंवा याचा आपण एक्झाम्पल घेऊया बेसचं एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर NH4 इज अ वीक बेस. NH4 कसा आहे आपला हा वीक बेस आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दाखवता येईल पहा NH4 प्लस aqueous प्लस OH मायनस aqueous. देयर इज अ पार्शियल डिसोसिएशन. काय होतं याचं अर्ध डिसोसिएट होतं आणि अर्ध काय राहतं शिल्लक राहतं. याला म्हणतो आपण वीक बेस. मग कसं सांगता येईल याचं द बेस और ऍसिड दॅट डिसोसिएट partially in an aqueous solution they are called weak acid and weak base. त्याला काय म्हणतो आपण वीक ऍसिड किंवा वीक बेस त्या ठिकाणी म्हणतो. मग त्याचं जे काही एक्झाम्पल्स असतील वीक ऍसिडचे ते एक्झाम्पल्स आपल्याला सांगतील पहा. वीक ऍसिडचं फॉर्मिक ऍसिड HF H2S आर एक्झाम्पल्स ऑफ वीक ऍसिड. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत वीक ऍसिडचे तर फॉर्मिक ऍसिड H2S acetic acid are the examples of weak acid. हे ऍसिडचे एक्झाम्पल झाले आपले वीक ऍसिडचे एक्झाम्पल झाले. and FeOH thrice CuOH2 are the examples of weak bases. हे कशाचे एक्झाम्पल झाले वीक बेसचे हे एक्झाम्पल्स. अशा प्रकारे आपण हे सांगू शकतो पहा वीक ऍसिड आणि वीक बेस बद्दल. ज्याचं आयोनायझेशन काय होते कम्प्लीट होते त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. ज्याचं आयोनायझेशन काय होतंय अर्ध होतंय पार्शियली होतंय त्याला आपण म्हणतो वीक ऍसिड आणि वीक बेस. अशा प्रकारे हे आपल्याला एक्सप्लेन या ठिकाणी करता येईल. चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट आहे आपलं पहा डिसोसिएशन
कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस. आता आपण आयोनायझेशन पाहिलं, त्याचं आयोनायझेशन आता पाहतोय आपण त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन म्हणजे एक प्रकारचं आयोनायझेशन आहे, म्हणजेच आयोनायझेशन आहे. कन्सिडर अ वीक ऍसिड. आपण एक वीक ऍसिडचं पाहतो. आधी सुरुवातीला वीक ऍसिड घेऊया. फॉर वीक ऍसिड consider weak acid. आपण जनरल घेऊया. weak acid HA, weak acid HA dissociate as follows. त्याचं जे काही डिसोसिएशन होईल ते याप्रमाणे असेल. कसं आहे, आता हे आपलं वीक आहे, म्हणजे याचं जे काही डिसोसिएशन होणार आहे ते कसं असणार आहे, आपलं पार्शियल असणार आहे. H प्लस A मायनस aqueous. अशा प्रकारे याचं काय असेल, डिसोसिएशन असेल. then dissociation constant for weak acid HA is given as. त्याचं जे काय डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल कोणाचा, वीक ऍसिडचा, तो आपण या ठिकाणी घेणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड HA इज गिवन ॲज. तो जो काही कॉन्स्टंट असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka, डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka फॉर ऍसिड, वीक ऍसिड साठी given as concentration of H plus into concentration of A minus upon concentration of EHA. हा काय झाला आपला वीक ऍसिडचा काय झाला डिसोसिएशन कॉन्स्टंट झालेला आहे. काय झाला, वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट झाला. वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट झाला. हे इक्विलिब्रियम नुसार घेतलेलं आहे आपलं. काय इक्विलिब्रियम इथं H प्लस आहे, A मायनस आहे आणि हे EH आहे. सगळ्यांमध्ये इक्विलिब्रियम आहे, म्हणजे याचा सुद्धा कसा असणार आहे, हा इक्विलिब्रियम त्या ठिकाणी असणार. अशा प्रकारे आपण हे वीक ऍसिड आहे ते पार्शियल डिसोसिएट होतं, म्हणजे याचा काय घेतो आपण, हा याप्रमाणे आपण त्याचा काय घेतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतो. आता आपण पाहायचं परत पहा वीक बेस साठी. मग बेस साठी कसं, अगदी सिंपल आहे, सिमिलर आहे याचप्रमाणे. अगदी सिंपल आहे. आपण काय ठीक आहे, चला घेऊ सगळं व्यवस्थित. पुढे जाऊया आपण. काय आपलं हेडिंग आहे आता, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. फॉर वीक बेस कशाला म्हणतो आपण वीक बेस, ज्याचं डिसोसिएशन कसं होतं, पार्शियल होतं, अर्ध प्रमाणात होतं. कन्सिडर weak base BOH. जनरल घेतलं आपण. Consider weak base BOH that dissociate in water किंवा aqueous solution as. कसं डिसोसिएट होतं, BOH aqueous weak आहे म्हणजे इक्विलिब्रियम दाखवायचा. B प्लस OH मायनस, अशा प्रकारे त्याचं काय होईल, डिसोसिएशन होणार आहे. पुढे द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. आता बेस साठी घ्यायचं म्हणजे तो Kb घेतो आपण. काय घेतो, Kb इज गिवन ॲज. तो Kb आपल्याला घ्यायचा इज गिवन ॲज. घेऊया Kb इक्वल टू याचा कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. हे आपण एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकतो. पहा आपण एक्झाम्पल घेऊया. पहा या ठिकाणी NH4OH इज अ वीक बेस आहे आपल्याकडे. कसं येईल आता मग हे
NH4 प्लस aqueous प्लस OH मायनस aqueous. कसं येईल आता आपल्याला हे मग आता KB इक्वल टू काय आहे हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 OH. अशा प्रकारे हे आपल्याला घेता येईल. असे तर सुद्धा तुम्ही एक्झाम्पल घेऊन याप्रमाणे दाखवू शकता. आपण कसं केलेलं आहे जनरल एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपण त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल ऍसिडचा असेल किंवा तो बेसचा असेल आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे आपला ओसवाल्ड लॉ आहे त्या लॉ कडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे आपला ओसवाल्ड डायल्युशन लॉ. आता ओसवाल्ड डायल्युशन लॉ जो आहे तो वीक ऍसिड साठी आहे आणि वीक बेस साठी सुद्धा हा लॉ या ठिकाणी आहे. तर आपण सुरुवातीला पाहूया फॉर वीक ऍसिड साठी तो लॉ कसा आहे. आता पहा याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये पाहूया. कन्सिडर अ वीक ऍसिड याचे काय घेतलं आपण एक वीक ऍसिड घेतलं आणि वीक ऍसिड जे आहे ते कसं होतं पार्शियली किंवा पार्टली डिसोसिएट होतं. कन्सिडर अ वीक ऍसिड याचे and that dissociate partially at a equilibrium. Equilibrium ला काय होतं ते partially dissociate होतं. Then the equilibrium constant is given as for a weak acid HA. मग त्याच्यासाठी जो काही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल तो कसा लिहिता येईल आपल्याला तर पहा HA that dissociate into H plus A minus. अशा प्रकारे त्याचं काय झालं डिसोसिएशन झालं. The acid dissociation constant is given as acid चा जो काही dissociation constant असेल त्याला तर आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो. तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशा प्रकारे आपल्याला घेता येईल पहा Ka is equal to concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA. अशा प्रकारे आपल्याला ते मिळेल. आपण डिसोसिएशनच्या वेळेस पाहिलं होतं पहा. मग याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया. Suppose 1 mole of acid HA initially present in phi dm³ of volume at. आता काय झालं सुरुवातीला हे किती आहे आपल्याकडे तर 1 मोल आहे. हे किती आहे 1 मोल आणि याचं जे काही व्हॉल्यूम असेल ते किती व्हॉल्यूम आहे फी एवढं काय आहे त्याचं व्हॉल्यूम. ऍट इक्विलिब्रियम अल्फा इज डिसोसिएटेड. ज्यावेळेस आपला इक्विलिब्रियम येईल तर किती डिसोसिएट झालं आपलं अल्फा काय झालं डिसोसिएट झालं अँड फ्रॅक्शन रिमेन्स अनडिसोसिएटेड. मग किती शिल्लक राहिला तर अल्फा डिसोसिएट झालं. आपण सुरुवातीला किती घेतलंय 1 घेतलंय म्हणजे 1 मायनस अल्फा काय राहिलं आपलं शिल्लक राहील. मीन्स फ्रॅक्शन रिमेन्स अनडिसोसिएटेड वुड बी 1 मायनस अल्फा. ते किती राहिलं शिल्लक आपलं 1 मायनस अल्फा वेअर अल्फा इज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि हे अल्फा काय आहे तर अल्फा काय आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे जे की आपण पाहिलं पहा. कशाला म्हणतो आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द फ्रॅक्शन ऑर अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट डिसोसिएट इनटू इट्स आयन. तो त्याच्या आयन्स मध्ये किती डिसोसिएट झालाय हे फ्रॅक्शन मध्ये मिळतं त्याला म्हणतो आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. किंवा आपल्याला ते पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर त्याला काय करतो आपण 100 ने त्याला मल्टिप्लाय करतो त्याला म्हणतो आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता पहा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहा आपण घेतलेला ऍसिड आहे आपलं HA त्याच्यापासून मिळालं आपल्याला H प्लस आणि A मायनस मिळालं. मग आता काय आपलं अमाऊंट ऍट इक्विलिब्रियम. अमाऊंट ऍट इक्विलिब्रियम किती आहे इक्विलिब्रियम मध्ये तर 1 मायनस अल्फा काय राहिले आपलं शिल्लक राहिले म्हणजे अनडिसोसिएटेड राहिले. आणि किती डिसोसिएट झालं अल्फा आणि अल्फा याचा अल्फा झालं याचा सुद्धा अल्फा काय होईल ते डिसोसिएट झालं. मग ते कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये कसं घेतो आपण तर पहा या ठिकाणी घेतो आपण ते त्याला काय करतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम मोल पर डीएम क्यूब. किती मोल्स आहे त्याला डीएम क्यूब म्हणजे त्याला व्हॉल्यूम न डिवाइड करायचं म्हणजे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही अल्फा बाय व्ही आणि अल्फा बाय व्ही असं ते या ठिकाणी आपण त्याच्या व्हॅल्यूज म्हणतात. मग असं म्हणूया ऍट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA किती येईल मग आता मोल्स डिवाइडेड बाय त्याचं काय आलं व्हॉल्यूम्स आलं म्हणजे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही मोल पर डीएम क्यूब अँड H प्लस आणि A मायनस दोघांचं सारखं आहे किती आहे ते अल्फा अपॉन व्ही
मोल पर डीएम क्यूब, मोल पर डीएम क्यूब येईल. मग ह्या ज्या काय व्हॅल्यूज असतील त्याच्या व्हॅल्यूज कुठे भरायचे आपल्याला आता इक्वेशन 1 मध्ये. देन इक्वेशन 1 बिकम, इक्वेशन 1 काय आहे आपलं, तर इथे पहा याप्रमाणे आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA असं आपल्याला मिळालं. मग त्या व्हॅल्यू इथे भरूया आपण. काय येईल मग आपल्याला, अल्फा बाय व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा बाय व्ही असं आपल्याला ते मिळेल. आणि मग ते इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं पहा तर काय मिळेल आपल्याला, अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. हे गेलं अल्फा स्क्वेअर राहिला आणि हे 1 मायनस अल्फा त्याला डिवायडेड बाय व्ही राहिलं. मग कसं येईल, याप्रमाणे आपल्याला हे इक्वेशन मिळलं. याला म्हणूया नंबर 2 दिला आपण याला, बरोबर. आता पुढे जाऊ. इफ C is the concentration of acid, आता C काय आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, and V is the volume, C त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि V त्याचं काय आहे, व्हॉल्यूम आहे. आता कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये घेतो आपण, मोल पर डीएम क्यूब मध्ये, आणि व्हॉल्यूम कशामध्ये घेणार आपण, परत डीएम क्यूब मध्ये. देन कॉन्सन्ट्रेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम असणार आहे, म्हणजे C इक्वल टू 1 अपॉन व्ही. आता C ची व्हॅल्यू काय आहे, 1 अपॉन व्ही. देन इक्वेशन सेकंड बिकम 1 अपॉन व्ही कशाची व्हॅल्यू आहे, तर C ची व्हॅल्यू आहे, कॉन्सन्ट्रेशन ची व्हॅल्यू आहे. Ka इज इक्वल टू, मग हे इक्वेशन परत चेंज होईल, Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. काय केलं, याची जी काही व्हॅल्यूज आहे 1 अपॉन व्ही जी व्हॅल्यू आहे याच्याऐवजी काय घेतलं आपण, C ची व्हॅल्यू या ठिकाणी घेतलेली आहे. मग पहा काय आलं इक्वेशन आपलं, K is equal to alpha square into C upon 1 minus alpha. But we know that for a weak acid, alpha is very small. Weak acid जर असेल तर alpha ची व्हॅल्यू काय असते, very small. Then 1 minus alpha ही जी काही व्हॅल्यू असेल nearly equal to 1, किती असेल ती 1. Then इक्वेशन थर्ड बिकम, आता काय आहे आपल्याकडं पहा, इक्वेशन काय मिळेल आपल्याला थर्ड या ठिकाणी, तर काय K इज इक्वल टू काय आहे आपल्याकडं, आपण या ठिकाणी घेऊया पहा काय, K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर Ka is equal to alpha square C upon 1 minus alpha. But 1 minus alpha nearly equal to 1. Then Ka is equal to alpha square into C upon 1 आहे. काय गरज आहे का त्याची, नाही. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, Ka is equal to alpha square into C ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. किंवा हे कसं करता येईल चेंजेस आपल्याला, मग आता अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू Ka अपॉन C. मग कसं होईल हे, Ka अपॉन C चं परत अल्फाची व्हॅल्यू, अल्फा इज इक्वल टू रूट ऑफ Ka अपॉन C, अल्फा इक्वल टू रूट ऑफ Ka अपॉन C असं आपल्याला काय मिळेल या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल. किंवा काय आपल्याकडे इथे C इज इक्वल टू काय आपल्याकडं 1 अपॉन व्ही आहे, 1 अपॉन व्ही. मग कसं होईल की परत K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही होईल, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. हे सुद्धा काय मिळेल आपल्याला इक्वेशन या ठिकाणी मिळू शकतं, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही याप्रमाणे मिळेल. किंवा मग अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू रूट ऑफ Ka into phi, अशी काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू मिळेल. अशा प्रकारे इक्वेशन मध्ये जसं आपल्याला विचारलं असेल प्रॉब्लेम मध्ये त्याप्रमाणे आपल्याला त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घेता येतील. आणि अशा प्रकारे हे आपण व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो अल्फाची व्हॅल्यू. आता हे सगळं झालं कशासाठी,
वीक ऍसिड साठी झालेलं आहे. पहा हे सगळं जे व्हॅल्यू झाले ते कशासाठी आलेले आहेत, आपल्या वीक ऍसिड साठी आलेले आहेत. आणि आता सेम अगदी सेम कशासाठी आलेलं आहे आपल्याला, तर वीक बेस साठी काय होतं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे जे काय आहे इक्वेशन आपण फाइंड आउट करू शकतो. पहा या ठिकाणी एक्झाम्पल्स विचारले जातात आपल्याला. अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलं जातं तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं आणि त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा किती असेल ते शोधा. हे इक्वेशन, त्याच्यानंतर हे इक्वेशन, या 2-3 इक्वेशन वरती न्यूमेरिकल्स या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारलेले असतात. त्याच्यावरून आपल्याला हे न्यूमेरिकल या ठिकाणी फाइंड आउट करता येतील. अगदी सेम प्रोसेस आहे. कशासाठी, आपल्याला वीक बेस साठी. आपण काय करूया पाहूया ते सुद्धा. पण आता नेक्स्ट आहे आपलं वीक बेस साठी. अगदी सेम आहे, फक्त थोडं त्याच्यामध्ये चेंजेस आहे. आपण ते पाहूया. पहा ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. हा वीक बेस साठी तो लॉ कसा आहे आपल्याला आता पाहायचं. अगदी ऍसिड प्रमाणे जायचं आपल्याला प्रोसेस. कन्सिडर 1 मोल ऑफ वीक बेस BOH. आपण सुरुवातीला काय घेतलं होतं, ऍसिड घेतला होता H. आता त्याच्या ऐवजी बेस घ्यायचा BOH. डिसोसिएटेड ऍज, त्याचं कसं डिसोसिएशन होतं आपण थोडं शॉर्ट मध्ये घेऊ. BOH aqueous, that dissociation B plus aqueous plus OH minus aqueous, असं त्याचं काय होईल, डिसोसिएशन होईल. The base dissociation constant Kb is given as. ऍसिडला म्हणलो आपण Ka, बेसला म्हणूया आपण Kb. कसं घेतो त्या ऍसिडच्या वेळेस आपण H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA घेतलं होतं. आता बेस साठी घ्यायचं पहा B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन BOH. अल्फा डिसोसिएट and 1 minus alpha remains अनडिसोसिएटेड. जसं की आपण ऍसिडला पाहिलं काय होतं की अल्फा काय होतं, त्याचं डिसोसिएट होतं. अल्फा काय आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. अल्फा डिसोसिएट झालं म्हणजे शिल्लक किती राहिलं, 1 मायनस अल्फा काय राहिलं आपलं शिल्लक या ठिकाणी राहणार आहे. अगदी त्याचप्रमाणे BOH B प्लस OH मायनस अमाउंट ऍट इक्विलिब्रियम किती राहील, त्याची अमाउंट इक्विलिब्रियमला अनडिसोसिएटेड 1 मायनस अल्फा. किती डिसोसिएट झाली, अल्फा डिसोसिएट, अल्फा अल्फा. कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम मोल पर डीएम क्यूब. कॉन्सन्ट्रेशन असेल ते आपण मोल पर डीएम क्यूब मध्ये घेत असो तर त्याला व्हॉल्यूम आपण काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही. हे कशाची व्हॅल्यू आल्या तर 1 मायनस अल्फा अपॉन व्ही ही आली BOH ची व्हॅल्यू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH in mole per dm cube, and B plus this and OH minus having the value alpha upon V, आणि ही कशामध्ये असेल मोल पर dm cube, मोल पर dm cube मध्ये असेल. मग ही जी काही व्हॅल्यूज असतील ह्या व्हॅल्यू कुठे भरायच्या आपल्याला, ह्या इक्वेशन 1 मध्ये भरता येईल. देन इक्वेशन 1 बिकम काय होईल, इक्वेशन KB साठी मग अल्फा बाय V, अल्फा बाय V अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन V. हे फाइंड आउट केलं आपण. अल्फा स्क्वेअर राहील आपल्याकडे आणि काय राहिला 1 मायनस अल्फा डिवाइडेड, याला डिवाइडेड काय आहे फी आहे, याला डिवाइडेड याचा फी. अशा प्रकारे हे इक्वेशन किती मिळेल आपल्याला, सेकंड या ठिकाणी मिळेल. पहा इफ C इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ, आता ऍसिड ऐवजी काय येईल आपला बेस येईल. इफ C is the concentration of base and V is the volume. C त्याचं concentration आहे आणि V त्याचा volume आहे. Then C is equal to 1 upon V. मग C ची व्हॅल्यू काय आहे 1 upon V आहे. Then equation second, हे equation second कसं होईल मग आपलं KB is equal to alpha square into C. आता 1 minus 1 upon V च्या ऐवजी काय आला आपला C. फी या ठिकाणी आपला निघून गेला म्हणजे अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. त्याला दिला नंबर 3. फॉर वीक बेस BOH, आता बेस कोणता आहे आपला वीक बेस BOH आहे. अल्फा इज अ व्हेरी स्मॉल, देन 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असेल 1 पर्यंत असेल. देन इक्वेशन थर्ड बिकम
मग हे जे काही इक्वेशन थर्ड आहे ते कसं येईल आपलं 1 मायनस अल्फा बरोबर काय आहे जवळजवळ 1 आहे म्हणजे KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अल्फा स्क्वेअर इंटू सी आता ही व्हॅल्यू किती बरोबर दाखवली आपण 1 आहे म्हणजे ती घेतली काय किंवा नाही अल्फा स्क्वेअर सी देन अल्फा स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल मग आता KB अपॉन सी देन अल्फा याचं स्क्वेअर काढून टाकलं रूट KB अपॉन सी मिळेल रूट KB अपॉन सी किंवा KB इक्वल टू काय करता येईल आपल्याला तर C बरोबर काय आहे 1 अपॉन V आहे KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन फी टाकता येईल आपल्याला म्हणजे अल्फा स्क्वेअर इक्वल टू KB इंटू फी होईल आणि अल्फाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला अल्फा इक्वल टू KB इंटू फी मग आता आपल्याला एक रिलेशन पाहिजे ऍसिड साठी सुद्धा आणि बेस साठी सुद्धा ते रिलेशन आहे हा अल्फा काय आहे आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे हा सुद्धा अल्फा काय डिग्री ऑफ डिसोसिएशन आता हे जे काही इक्वेशन्स असतील हे ऍसिड साठी आणि बेस साठी कसं येतंय आपण काय करूया या ठिकाणी लिहूया पण आता हे झालं आपलं बेसचं आता आपण काय करू हे ऍसिड साठी लिहूया अल्फा इज इक्वल टू रूट ऑफ KA अपॉन सी किंवा कसं येईल या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू KA इंटू फी बरोबर आता रिलेशन पहा कोणाचं पाहिजे आपल्याला अल्फाचं आणि कॉन्सन्ट्रेशनचं अल्फाचं आणि व्हॉल्यूमचं मग असं म्हणता येईल आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड और वीक बेस डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड और वीक बेस is inversely proportional to the square root of concentration inversely proportional to the square root of concentration and directly proportional to the square root of volume कशासोबत ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे तर स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूमच्या स्क्वेअर रूटची कसं आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल अशा प्रकारे हे रिलेशन्स आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल किंवा याच्यावर अजून एक क्वेश्चन विचारला जातो show the relationship between degree of dissociation and concentration for weak acid किंवा वीक बेस असं रिलेशन विचारलं जातं तर ते आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे ठीक आहे इथपर्यंत आपण पाहिलं नेक्स्ट असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया ओके थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू